सो गाईज आपण आलेलो आता थिएटरमध्ये आलो थिएटर भरतोय आणि या वालाच्या शिंगा आणि आला तर पोपटी बनवून दुपारी. सो हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून, वेलकम टू माय चॅनल गाईज. सो आज जरा जास्त लेट व्लॉग चालू केला आहे आणि आत्ता जस्ट हॉटेलची भाजी वगैरे घेऊन आलेलो आहे घरी. भाजी म्हणजे आज काय एवढं काय सामान नव्हता, मंडे होता आणि आज उपवास पण असतो माझा. मंडे फास्ट ठेवतो मी. मंदिरात जाऊन आलो आता, अभिषेक वगैरे करून आलो आहे. जरा महादेवाचं बघतोय मी. तर अजून जरा मला एक फ्रेंड बोलला माझा की अजून एक नवीन रोडला आमच्या इकडे गांधारीला चांगला मंदिर आहे. तर आता आम्ही तिथं जाणार आहे थोड्या वेळात आणि तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे लय जुना मंदिर आहे, तुम्हाला दाखवेल मी. तर आज उपवास आहे तर मी काय खायला काय आणले दाखवतो तुम्हाला. भाग पारलोस तुला जो आता हॉटेलचा भाजीवाला आहे. हे काय 2-3 आयटम आहेत आज. आणि या वालाच्या शिंगा आणि तुरीच्या शिंगा. तर आज बघू, जर विचार झाला तर पोपटी बनवून दुपारी, नाही तर मग मुकात उकरून खायचं काम करू. तर पुढे दाखवतो, जर मंदिरात गेलो तर तुम्हाला तिकडचं सीन दाखवतो. लय भारी आहे, तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ ती. तर गाईज आता आपण चाललो आहे मंदिरात. पण जो मित्र येणार होता तो काय आला नाही आपल्यासोबत. तो जरा काम लागला त्याला, तर तो निघून गेला. तर आता मी आलो आहे माझ्या फ्रेंडसोबत दुसऱ्या आणि चाललो आहे आता. आपल्याला काय ॲड्रेस माहिती नाही, आता तिथं जाऊन विचारू. एक हॉटेल आहे तिथं जाऊन विचारू, दाखवतो तुम्हाला मंदिर वगैरे पूर्ण. एकदम भारी सीन आहे. तर इथं काहीतरी लफडा झालाय गाईज, ऍक्सिडेंट झाले वाटतं. आता तुम्ही दाखवतो तुम्हाला, थांबा. जवळ जातो, गाडी जरा जवळ घेतो, तिकडे दाखवतो. झुमकर आहे ना जरा, अरे झुमकर ना. चल झुमकर परत क्लोज केला ना मी. ती जागा झुमची होती ना, आता धूम स्टाईल. तर गाईज आपण आता पोचलेलो आहे इथं मंदिराच्या इथं. आता तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे. इथं इकडचा सीन पण एक नंबर आहे. तर आता तुम्हाला पूर्ण मंदिर वगैरे आतमध्ये जाऊन मी दाखवतो. इथे एक नाही, दत्त मंदिर आहे आणि नवनाथांचं पण मंदिर आहे आणि आहेत असे 2-3 मंदिर. तर मी तुम्हाला पूर्ण त्यांची डिटेल देतो आणि डिटेलमध्ये दाखवून देतो. आणि नदी पण आहे इकडे, नदीचा सीन पण तुम्हाला मस्त दाखवतो. जागा एक नंबर आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो तुम्हाला जागा, हे बघा. आणि इकडचा क्लायमेट पण एक नंबर, पूर्ण एकदम आल्या असं वाटतं काहीतरी कुठेतरी पिकनिक स्पॉटला आलेलं आहे. पिकनिक स्पॉटच आहे ॲक्च्युली. रविवारी वगैरे आलो तर खूप इकडे गर्दी असते बोलले ते आम्हाला, आणि लय भारी वाटतं. आता मंदिरात जाऊन तुम्हाला मी दाखवतो पूर्ण मंदिर मागे आपल्या. चला आपण मंदिरामध्ये जाऊ, मग तुम्हाला दाखवतो पूर्ण जिकडे डिटेल. जरा आता मंदिरचं काम चालू आहे. तर इकडं समोरच एक नदी आहे, खाडी आहे. तर ते कसं पूर आलेला तेव्हा जरा मंदिर जरा
बुडून गेलं तर त्याच्यामुळं खराब झालेला. तर आता परत काम चालू केलेलं आहे त्यांनी. मंदिरचं काम चालू आहे. तर आतमध्ये तुम्हाला जाऊन मी आता दाखवतो. पण आता आलेलो आहे दत्त मंदिराच्या इथे. तुम्ही बघा किती छान आहे, एक नंबर मंदिर आहे, लय भारी वाटतं येऊन. ॲक्च्युली हे एरिया अटालीमध्ये पडतो आणि इकडे बाजूला पण नदी आहे. आणि असे इथे 4-5 मंदिर आहे पूर्ण. आणि हा दत्त मंदिर आहे आणि शंकराचं मंदिर अजून वरती चढायला लागतील बोलले. आणि तिकडे पण एक नंबरच आहे बोलले, पिंड लय भारी आहे. तर बघू तिकडे जाऊन, पण चढायला लागेल बोलला. तर सध्या आता टाईम नाही तेवढा, हॉटेलवर पण जायचं आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो दत्त मंदिर आता मी. खरं दत्त मंदिर म्हणजे इथे होतं. तर ॲक्च्युली तिकडं आता नदी आहे ना, हे बघा तुम्हाला दिसते खाडी इकडे. तर लास्ट टाईम आता पूर आलेलं ना, तर ते पूर्ण बुडलेलं. तर त्यांनी मूर्ती सेफ जागी ठेवलेली तिकडे. आणि आता हा मंदिराचं काम चालू केलं आहे त्यांनी, आणि म्हणजे पूर्ण रिनोव्हेट करत घेतलं आहे. एक नंबर क्लायमेट आहे इकडे, वातावरण एक नंबर आहे. हे शंकराचं मंदिर आहे इकडं मस्त. आणि हे औदुंबराचं आहे. आणि हा पूर्ण जर कधी इकडं अशी भंडारा वगैरे असेल किंवा जत्रा वगैरे असेल ना, तर त्यांचा जेवणाचा वगैरे प्रोग्राम इकडे ठेवतात ते. आणि जेवण वगैरे हे बघा, चुली, गावकडच्या चुली अशा असतात, याच्यावर तुम्ही ते जेवण बनवतात मस्त. बाजूलाच नदी आहे. बघा एक नंबर सीन आहे. कोणाला इकडे जर जेवणाचा किंवा प्रसादाचा भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा असेल तर हे इकडे प्रोग्राम असतो एक हर पौर्णिमेला. तर हर पौर्णिमेला प्रोग्राम असतो, तो भंडारा असतो त्यांचा. जर कोणी इच्छुक असेल तर इकडचा जवळपासचा ज्याला माहिती नसेल हा एरिया, तर इकडे येऊ शकतात. एक नंबर सीन आहे. पिकनिक स्पॉट पण एक नंबर आहे. कोणाला माहिती नसेलच मला नाही वाटत इकडच्या जास्त कोणाला माहिती असेल. ज्यांना कोणाला इकडे एक्सप्लोअर करायचं असेल तर त्यांनी नक्की या. आणि जर माहिती नसेल ॲड्रेस तर मला कमेंटमध्ये विचारा, किंवा इंस्टाग्रामला प्रणय पाटील 8888 ID आहे आपला, तिथे जाऊन मला DM करा. मी नक्की ॲड्रेस देईल, वाटलं मी सोबत येईल स्वतः. चक्रा फिरो जरा बघू लोक येतात का. आता आपण अजून इकडे नवनाथांचं पण मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन घेऊ. इकडे नवनाथांचं मंदिर आहे. अजून आपला हे शंकराचा महादेवांचं मंदिर आहे. आपण जाऊ आता, दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो. आपण दर्शन घ्यायला चाललोय, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. आता आपण शंकराच्या मंदिरात चाललो आहे आता. आणि शंकराची पिंड पण खूप सुंदर आहे इकडे. आणि आज सोमवार आहे, तर आज मला हे सगळं बघायला भेटतं आहे नशिबाने. तर दाखवतो मी तुम्हाला पण.
तर गाईज आता आपला मित्र आले इथं भेटायला आपल्याला, जितेश पाटील बघू शकता तुम्ही. आणि इकडचा सीन एवढा भारी आहे तर बोलून फायदा नाही, काय सांगू तुम्हाला. 7व्या आसमानावरून खुशी गेलेली माझी. आणि इकडं मोरबीर पण लय दिसतात, सगळं जनावरात. टायगर पण आहेत, तो पिक्चरचा टायगर नाही, ओरिजिनल टायगर पण आहे तिकडं. मोर पण आहेत, मोर म्हणजे पिकॉक. ज्यांना कोणाला समजत नसेल, आता इंग्लिश लोक जाम झाले ना आमच्या इकडे पण, त्यांना काही मराठीची आकडे पण समजत नाही. पण अशानं सांगता, अशांसाठी पिकॉक पण लय येतात इकडं, म्हणजे पिकॉक बी राहतं इधर. ज्यांना कोणाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कधी यायचा? दर पौर्णिमेला भंडारा असतो, म्हणजे दर महिन्यात. आता 6 तारखेला पण झाला, दर पौर्णिमेला भंडारा असतो. दर पौर्णिमेला भंडारा असतं. मस्त या प्रसादाचा लाभ घ्या. आणि आता आपली दत्त जयंती झाली, 2 डिसेंबरला मूर्ती स्थापन केली मंदिरात. म्हणजे 30 तारखेपासूनच कार्यक्रम चालू झाले. 1 तारखेला पालखी वगैरे होती, 2 तारखेला मग मूर्ती स्थापन केली आणि 7 तारखेला भंडारा होता. तेव्हा मिनिमम म्हणजे 15 ते 20 हजारच्या जास्तच पब्लिक होती महाप्रसादाचा लाभ घ्यायला. आपलं मंदिर पण नवीन झालं त्यामुळे. आता मंदिराचं काम पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. ज्यांना कोणाला माहिती नसेल हा एरिया तर आपल्या कमेंटमध्ये त्यांनी विचारू शकता बिंदास, किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता, किंवा बिंदास. ज्यांना माहिती नसेल मी स्वतः त्यांच्यासोबत येईल, दाखवेल. 1 नंबर एरिया आहे, मस्त आहे. आणि कपलसाठी इथं अलाउड नाही आहे का, पहिले सांगता. कपल इथं अलाउड नाही. चांगला कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर त्या कपल्सला अलाउड आहे, बिंदास येऊ शकता, ऑलवेज वेलकम आहे. तर गाईज आपण आता जाऊन आलेलो आहे मंदिरात, तुम्हाला दाखवलं. मस्त मंदिर पण छान आहे. कल्याण आणि आंबिवली अटालीच्या एरियामध्ये येतो. आणि कोणी जवळपास असेल तर कल्याणच्या व्हिजिट करा, मस्त आहे तिकडे एरिया पण. क्लायमेट पण मस्त आहे, भारी आहे. नदी पण आहे आसपास. आणि कपलसाठी पण आहे, म्हणजे पण असे जर नाटकं करणार कपल असेल तर मारतील तिकडं कुत्रे हजार का. आमची सगळी आगरी कोली लोक आहात तिकडं. मस्त आहे. आता जाऊन आलो आपण, तर आता बघू. आता वालाच्या शेंगा किंवा काय रत्ताली बित्ताली खायचा टाईम झालेला आहे आपल्याला. उपवास आहे जरा माझा, जरा खाऊन घेता. मी तुम्हाला दाखवता काय रेडी आहे. असं रत्तालीच असतील मला तर वाटतं, वालाच्या शेंगा काय लवकर होणार नाही. आता तुम्हाला सांगितलं तसं रत्तालीच रेडी आहेत, कारण की या टाईमला मला रत्ताली लागतात. जिमचा टाईम आहे आणि संध्याकाळी मी जिमला जातो तर रत्ताली खाऊन जातो, एनर्जी पण येते थोडी रत्तालीमध्ये. सो आता आपण घेऊ रत्ताली खाऊन गेला. सो गाईज आता हॉटेलमध्ये आहे. आपण तुम्हाला दुपारी सांगितलेलं की वालाच्या शेंगाचे पोपटी बनवणार आहे, तर काय पॉसिबल झालेलं नाही पोपटी बनवायची. तर आता त्या घरीच उकरून खाल्ल्यात आपण. तर आता आमचा प्लॅन झालेला आहे का मूवीला बघायला जायचा. वेळ मूवी रिलीज झालेला आहे, तर त्या मूवीला आता बघू. 11चा शो आहे. तर आता मी हॉटेलवरनं निघतो जरा लवकर आणि आता जाणार आहे मूवीला. आणि भावाला घेणार आता घरून आणि मग मी मूवीला जाणार. मग बाकीचा सीन तुम्हाला तिकडचा दाखवू. गाईज आपण आलेलो आहे आता, हे बघा मूवी बघायला आलो आहे. भाऊ आहे, भाऊच्या सोबत आलेलो आहे. तर आज काय हॉटेलवर कस्टमर नव्हतं तर बाईला फोन केला मी पटकन, बोललो ये. नहीं वापस नहीं होणार. जो है वो सामने दिखा था तेरे को. टेन्शन नाही लय. लाईटच्या खाली भारी येशील. अरे तू लाईटच्या खाली तू का टेन्शन घेतो. मी दाखवलं तुला चिकना करता ना. हो काय अच्छा वा माझ्यापेक्षा बरं दिसतं. तर भावांनो मला वाटतं आजचा ब्लॉग इथंच संपून टाकावा की बघूया. चला जर काय असेल पुढं तर दाखवतो, इंटरेस्टिंग असेल तर. नाही तर मग तुम्हाला दाखवतो जरा पिक्चरमधला कसा पिक्चर आहे. कोणी नसेल बघला तर थोडासा सीन घ्या, बघून मजा घ्या. सो गाईज आपण आलेलो आहे आता थिएटरमध्ये आलो. बघा आता बीमध्ये काढले पण सगळी लाईन आम्हीच घेतली असं नाही, 2च घेतल्या. पण त्यांचं ते रिझर्व सीट असतात पण ते कोणी बघायला येत नाही इथं. आणि पण सीटची बघा कशी वाट लागली. अशा सीटवर बसवत आणि यांना काय लाजा बिजात का नाही. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से. जाऊन दे आम्ही ऍडजस्ट करता. आता पैसे पण दिले ना, आता नाही इलाज आहे. चालेल चला. प्रेम मुठीतल्या वाळूसारखा, मूठ आत्ता भरलेली, आत्ता नाही. प्रेम असतं समुद्रासारखं, कोणाच्या नशिबी लाट, कोणाच्या नशिबी काठ. पण प्रेम असतं प्रेमासारखंच. बघू शकता काही वेड्यासारखे प्रेम करतात प्रेम आणि काही प्रेमात वेड होतात.
गाईज आता आपण आलेलो आहे पिक्चर बघून. लय भूक लागलेली, चहा प्यायला आलतो इथे. चहा प्यायला काय चहा भेटला नाही आम्हाला, चहा संपले, चहाचं दुकान बंद झाले. तर आता आलो इथं काय रे त्या दुकानाचं नाव काय फूड हब म्हणून आहे इथं. तर सांगितलं एक सँडविच, आता बघू तुम्हाला दाखवता का. आणि आता खाणार आणि मग घरी जाणार, मग का झोपणार. सँडविच येऊन दे पहिले, दाखवता तुम्हाला. तर गाईज आपण तर गाईज आता आपण झालेला आहे, सँडविच खाऊन पण झालेलं आहे. पोट पण मस्त फुल आहे, ॲप्सलिप्स वरती येतात. तर आणि आता दुर्गाडी किल्ल्याच्या इकडे आपण थांबलेलो आहे. जय शिवराय. आता आपण इथं व्लॉग एंड करत आहे. तुम्ही पण आता तुमची काळजी घ्या. तर टाटा बाय.